हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी रुपाली आणि माझ्याकडून एक चुकी झालेली ती म्हणजे मोठी व्हिडिओ मला शूट करायची होती, म्हणजे ब्लॉग शूट करायचा होता. पण शॉर्ट्सची सवय झाल्यासारखी झाली. त्यामुळे ना मी असंच शूट केलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. म्हणजे शॉर्टच्याच ह्याच्यातून मी शूट केलेलं आहे. तरीसुद्धा सगळ्यांनी ब्लॉग म्हणून पूर्ण पहा. कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन असणाऱ्या ताई-दादांनी चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करायचे. आणि सर्वांनी लाईक नक्की करत जावा बरं का. बरेच जण काय करतात, फक्त व्हिडिओ पाहतात आणि कमेंट करतात आणि लाईक करायला विसरून जातात. तर लाईक पण नक्की करत जावा. तेवढंच मला थोडंसं जरा बरं वाटतं तुम्ही लाईक केल्यानंतर बरं का. तर माझी पूजा झाली होती आणि मी आता बाहेर दिवाबत्ती लावणार होते तुळशीपाशी. तर म्हटलं चला तुमच्यासोबत ही माझी पूजा शेअर करावी. पण जास्त काय केलं म्हणजे पूर्ण दाखवली नाही पूजा मी. तर पूजा झाल्याबरोबर लगेच मला परीच्या पप्पांचा डबा द्यायचा होता आणि आज बरंच शिलाईचं काम होतं बरं का. तर आमच्या गावामध्ये सप्ताह असल्यामुळे ना माझ्याकडे बऱ्याचशा साड्या आलेल्या आहेत. पिको फॉलसाठी एकाच कलरच्या आणि एकाच रंगाचे ब्लाउज पीस असे बरेचसे ब्लाउज आलेले आहेत. तर स्वयंपाक झाल्याबरोबर मी पहिली ना चपाती आणि भाजी खाल्ली. खूप भूक लागली होती. मी नाश्ता वगैरे काही करत नाही बरं का. सकाळी वेळच मिळत नाही नाश्त्याला. मग डायरेक्ट मी 11:30-12 वाजता जेवण करून घेत असते. त्याच्यामुळं जेवण पटपट आवरलं आणि लगेच किचन आवरून घेतला. मला केस आहे ना धुतले होते मी, पण केस सोडायला वेळ मिळाला नाही. तर मी म्हटलं पहिले कामं आटपून घ्यायची आणि मग केस सोडून चांगले मस्त असे विंचरून घ्यायचे. असं माझ्या डोक्यात चाललं होतं. तर कसं होतं अशा गोष्टीसाठी वेळ अशी काढावी लागते बरं का केस वगैरे स्वच्छ करण्यासाठी. मला तर खूप टाईम लागतो. केस मोठी आहेत माझी जरा त्याच्यामुळं वेळ लागतो. तर मी म्हटलं पटापट हातासरशी सगळी कामं सोबतच चालली होती. एका साईडला मशीन लावली आणि एका साईडला स्वयंपाकाला सुरुवात केली. त्याच्यामुळं दोन्ही कामं सोबतच झाली. स्वयंपाक झाल्याबरोबर मी लगेच किचन ओटा आवरला आणि आज मी पहिलं भांडी घासायला लागणार होते. आता मला शिलाईचं कामासाठी बसायचं होतं आणि हे एकाच कलरचे आणि एकाच कलरचे साड्या असे ब्लाउज आणि साड्या आलेले आहेत. तर ह्याच कलरची साडी बघा लाल आणि पांढरीची ती साडी. तर आता माझ्याकडे 2 ब्लाउज झालेले आहेत शिवून आणि अजून 1 ब्लाउज शिवायचा आहे. तर बरेच जणांनी साड्या दिलेल्या आहेत बरं का आणि काही-काही जणी ब्लाउज नाही शिवणार त्याच्यावाले. दुसरा ब्लाउज घालणार आहेत. कसं होतं काही-काहींना शिलाई पण परवडत नाही. त्याच्यामुळे ना बऱ्याच बायका लाल ब्लाउज जे होतं तेच घालणार होत्या आणि बऱ्याच जणी फक्त पिको फॉलसाठी टाकली होती साडी. तर माझं आजचं रुटीन एवढंच होतं बरं का. जास्त काही मी तुमच्यासोबत शेअर करणार नव्हते. पण शॉर्टमध्ये कसं होतं, एकदम थोडंसं बोललं जातं आणि जास्त काही बोलणं होत नाही. तर दिवसभराचं रुटीन एवढंच होतं आणि त्यानंतर संध्याकाळी मी डायरेक्ट स्वयंपाकाला लागले होते. तर काकडी बरीचशी शिल्लक होती, पण सर्दीमुळे ना अजिबात काकडी मी कोणालाच खाऊन दिली नाही. तर बरीचशी काकडी शिल्लक होती, त्यामुळे म्हटलं चला आता ठेचा करावा. तर मी शेंगदाणे, लसूण आणि हिरवी मिरची असा त्याचा मी ठेचा बनवणार होते. तर बघा भाजून घेतला आणि मस्त मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. मिरची तळून वगैरे घेतलेली. तर परत आपण कूट झाल्यानंतर तव्यामध्ये गरम करून घेणार आहे आणि हे मी त्यानंतर म्हटलं चला आता काकडीचं थालीपीठ करावं. तर काकडी खिसून घेतली, त्यात आलं, लसणाची पेस्ट आणि थोडासा मसालाही घातलाय बरं का मी आणि हळद, मीठ, ओवा, जिरं आणि सगळं घालून घ्यायचं. मीठ वगैरे सगळं घालून झाल्यानंतर आपण जसं बेसन पीठ म्हणजे बेसन पोळीसाठी करतो ना, अगदी त्या प्रमाणात करून घ्यायचे. तर खरंच खूप छान असं टेस्टी होतात. तर तुम्ही पण नक्की असं करत जावा. तुमच्याकडे जितके पिठं असतील ना, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ, तितकं पिठं घालायचे आणि तांदळाचं पीठ असेल तर ते सुद्धा घाला. म्हणजे कसं होईल पौष्टिकही होईल आणि खूप छान असं चवीलाही लागतं. तर असं काकडीचं नक्की तुम्ही करत जा आणि मी आता आहे ना, हे सगळं मिश्रणामध्ये आलं लसणाची जी पेस्ट होती ती घातलेली आहे आणि त्यानंतर असं इतक्या आपल्याला पातळ ठेवायचं. जास्त घट्टही करायचं नाही, जास्त पातळही नाही आणि माझ्याकडे नॉनस्टिक तवा नाही बरं का आणि जो दुसरा आहे बिडाचा तवा, तर तो पण आहे, पण मी शक्यतो ह्याच तव्यात करते आणि पातळ तवा असल्यामुळे लवकरही निघतात. तर मी ना थोडं-थोडं तेल घालून त्याच्यावरती जसं आपण बेसन पोळी करतो, तसं करायचं जास्त काही वेगळं करायचं नाही आणि खूप टेस्टी लागतं. तुम्हाला जर कांदा पाहिजेल असेल, तुम्ही नक्की कांदा कापून टाका त्याच्यात. एकदम बारीक-बारीक करून टाकायचं. पण शक्यतो काकडीचं करायचं म्हणलं ना, तर आपल्याला काकडीची चव लागायला पाहिजे. त्यासाठी ना आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये अशा वेगवेगळ्या रेसिपी नक्की तुम्ही बनवून खात जावा. चांगलं असतं आणि पौष्टिकही असतं. त्यामुळे ना असं वेगवेगळं काहीतरी करत राहायचं. आता काकडी तर आपण अशी खाऊ शकत नव्हतो थंडीमुळं आणि सर्दीमुळं आणि आम्ही सगळी सर्दीने खूप जाम झालो होतो. तर आता सगळ्यांची सर्दी कमी झालेली आहे आणि बरी आहे. तर त्यामुळे म्हटलं चला आता थोडासा ब्लॉगही तुमच्यासोबत शेअर करावा. तर मी आता डायरेक्ट संध्याकाळी तुमच्याशी रुटीन शेअर केलेलं आहे म्हणजे स्वयंपाकाचं. तर फक्त आहे ना म्हणलं हेच काकडीचं थालीपीठ काकडीचे तुमच्यासोबत धपाटे शेअर करावं. तर छान होतं बरं का आणि तुम्ही नक्की असं ट्राय करून पाहत जा. आणि कधी-कधी चपाती आणि भाकरी खायचा पण कंटाळा आला ना, त्यावेळेस पण असं नक्कीच करायचे. तर मी चटणी आणि एक थालीपीठ असं केलं होतं. तर तुम्हाला आजची रेसिपी पण कशी वाटली आणि ब्लॉगही कसा वाटला नक्की सांगा. आणि पुढच्या वेळेस मी छान असं मस्त शूट करत जाईल. तर असं संध्याकाळचा बेत होता. तर संध्याकाळचं जेवण सगळ्यांना हलकं-फुलकं आवडतं आमच्या इथं. त्यामुळे मी हेच
काकडीचं थालीपीठ बनवलं होतं. तर आजचा ब्लॉग कसा वाटतो कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.